हरिओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपला चौथा अध्यायाची रिव्हिजन चालू आहे, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिओम. हरिओम. चौथा अध्यायाचा आपण मागच्या वेळेला उजळणीला सुरुवात केली होती. आपण बघितलं होतं की एकंदर 5 विषय याच्यामध्ये चर्चा झालेली आहे, 5 विषयांची. त्यातला पहिला आपण बघितला योग प्रस्तावना. पहिले 3 श्लोक योगाची पार्श्वभूमी आणि योगाला किती जुनी परंपरा आहे हे सांगायला यांनी सुरुवात केली भगवंतांनी. आणि अर्जुनाला प्रश्न पडला की हा एवढ्या एवढ्या जुन्या परंपरेतला योग आहे आणि श्रीकृष्ण तर आपल्या साधारण थोड्याच आधीचा आहे, तर त्यांनी व्यवस्वानाला कधी बाबा हे सांगितला. आणि मग कधी तो प्रश्न केला की मला काही हे कळत नाहीये की तू कसा व्यवस्वानाला योग सांगितलास. आणि मग त्याचं उत्तर चौथ्या अध्यायापासून चौथ्या श्लोकापासून द्यायला सुरुवात केली. आणि दुसरा विषय होता अवतार रहस्य, श्लोक 4 ते 10. त्याच्यामध्ये सर्वसाधारण लोकांचा, आपल्यासारख्यांचा जन्म आणि परमेश्वराचा किंवा अवतारांचा जन्म आणि त्यांची कार्य याच्यामध्ये काय फरक असतो ते सांगितलं. आणि 10व्या श्लोकामध्ये सांगितलं की हे जे जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, 9व्या श्लोकात सांगितलं होतं की हे माझं जन्म आणि माझी कर्म ही अत्यंत दिव्य आहेत आणि ती सगळी जो तत्वानी जाणतो, ते तत्वानी जाणणारे कसे असतात त्याचं वर्णन 10व्या श्लोकामध्ये केलं होतं. वीतराग भय क्रोधाः मन्मयाः मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. इथे दुसरा विषय संपतो. तिसरा विषय देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान. म्हणजे देव कसा तुम्हाला रिस्पॉन्ड करतो, तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने देवाला अप्रोच होण्याचा प्रयत्न करता, तो किती सच्चा आहे ह्याच्यावर तुम्हाला त्याची प्रतिक्रिया कशी मिळते, ती कशी अवलंबून असते, हे 11व्या श्लोकात 11व्या-12व्या श्लोकात सांगितलं. आणि मग नंतर कर्माची चर्चा सुरू झाली. स्वतःचं उदाहरण दिलं भगवंतांनी आधी की मी नाही का चातुर्वर्ण्य निर्माण केलं, पण ते जरी मी केल्यासारखं वाटलं तरी प्रत्यक्षात मी त्याचा करता नाहीच आहे, असं काहीतरी कोड्यात टाकणारं भगवंत बोलतात. आणि मग ते एक्सप्लेन करतात पुढे की मी ज्या पद्धतीने चातुर्वर्ण्य निर्माण करून सुद्धा मी त्याचा करता नाही, हेच माझ्या कर्मातलं दिव्यत्व आहे. की नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माय्यो विजानातीस कर्मभीर नसबध्यते. आता एकंदरच इथून पुढे कर्माचं ज्ञान किंवा कर्माची विद्या ते अर्जुनाला देऊ पाहतायत की जेणेकरून कर्मबंधन निर्माण होणार नाही. कारण अर्जुनाला काळजी लागलेली आहे ना की माझ्या हातून हे अघोर सगळं अघोरी कृत्य होतंय, हे घोर युद्ध झाल्यानंतर स्वजनांच्या हत्येचं पाप मला लागेल, तर माझे अनेक पिढ्या नरकात जातील किंवा आधीचे पूर्वजांना सुद्धा चांगली गती मिळणार नाही. तर त्या पापाच्या कल्पनेतून त्याला सोडवण्यासाठी काय केलं असता कर्माचं बंधनच निर्माण होणार नाही, ही कर्माची विद्या आता भगवंत सांगतायत. ती बघायला आपण सुरुवात केली होती. 16व्या अध्यायात किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. की हे कर्म काय आहे, अकर्म काय आहे, हे जरा गहन आहे आणि हे थोर लोकांना सुद्धा कळत नाही, त्याच्याबद्दल लोक कन्फ्युज असतात. तर भगवंतांचं प्रेम आहे ना अर्जुनावर, त्यामुळे ते म्हणतात की मी स्वतः तुला सांगतो की जे तुला व्यवस्थित कळेल मी सांगितल्यामुळे, आणि मग तू अशुभापासून तुला मुक्ती मिळेल. अशुभ म्हणजे अर्थातच कर्मबंधन, की ज्याच्यामुळे पुढचे पुढचे जन्म येत राहणार आहेत. आणि मग कर्माचं मग त्याचे 3 त्यांनी टर्म्स सांगितल्या. कर्म पण कळलं पाहिजे, विकर्म पण कळलं पाहिजे, अकर्म पण कळलं पाहिजे.
ह्याच्याविषयी आपण बोललोय, कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे ती प्रत्येक क्रिया जी कर्ता भावानी आणि भोगता भावानी होते. अमुक अमुक मिळवण्यासाठी मी हे करतो आहे अशा भावनेने जे कर्म होतं, म्हणजे त्याला म्हणतात स्वार्थ प्रेरित किंवा अहंकार प्रेरित क्रिया, त्याला कर्म म्हणतात. जर तो अहंकार आणि मला अमुक अमुक हवंय त्याच्यातनं, आता तुम्ही म्हणाल की जर फळाचीच अपेक्षा नसेल तर कर्म कोण करेल? एक कुठलंही कर्म केलं की त्यांनी काहीतरी मिळणं हे सर्वसाधारणपणे अपेक्षित असतं आणि त्याच्यासाठीच माणूस काम करतो. हे जरी खरं असलं तरी अनेक वेळा अनेक परिस्थिती अशा येतात की आपण कितीही केलं तरी ते अपेक्षित नाही आपल्याला मिळत. अशा वेळेला आपण त्या गोष्टीकडे कसं बघायचं, हे शिकण्यासाठी आपण भगवद्गीतेचा हा 4था अध्याय शिकतोय असं म्हणायला हरकत नाही. मग विकर्म सांगितलं. विकर्माचे 2 अर्थ सांगितले होते. एक विरुद्ध कर्म किंवा निषिद्ध कर्म, की जे कर्म करू नका असं सांगितलेलं आहे ते सोडणं. आणि दुसरा विनोबांनी घेतलेला होता तो विशेष कर्म, जीव ओतून, मन ओतून केलेलं कर्म म्हणजे विकर्म. आणि तिसरं होतं ते अकर्म. अकर्म म्हणजे कर्म करूनही त्याचं ओझं होत नाही किंवा त्याच्यातनं परिणाम निर्माण होत नाही, ते अकर्म. आणि हे कर्म, विकर्म, अकर्म सांगून झाल्यानंतर 18व्या श्लोकामध्ये काय सांगितलं? कर्मण्यकर्म यः पश्येत अकर्मणीच कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो तोच अत्यंत बुद्धिमान आहे आणि त्यांनीच सगळी कर्म योग्य प्रकारे केली. आता ह्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आता आपण पुढे बघणार आहोत. आणि असं ज्याला साधतं कर्मामध्ये अकर्म पाहणं, त्याची पण आपण उदाहरणं घेतली होती. कर्मामध्ये अकर्म पाहण्याची आणि अकर्मामध्ये कर्म पाहण्याची. थोडक्यात 2-2 वाक्यामध्ये फक्त रिव्हिजन घेऊन पुढे जाऊयात, कारण जे आज बरेच दिवसांनी जॉईन झालेत त्यांच्यासाठी. की खूप कर्म जरी आपण शरीराने करत असलो तरी आत करणारा म्हणून जो आत्मा आहे तो तो अक्रिय आहे. ती सगळी आत्म्यामुळे होत असतात. आत्म्याच्या काय म्हणतात सत्तेवर प्रत्येक गोष्ट घडत असते, पण आत्मा स्वतः काहीच करत नसतो. रंगमंचावर सगळी पात्र जीव ओतून आपापलं काम करतायत, त्यामुळे नाटक रंगलंय. लोक कधी हसतायत तर कधी रडतायत, हे सगळं चालू आहे. पण हे नाटक ज्याच्या प्रकाशात चालू आहे तो दिवा फक्त प्रकाशण्याचं काम करतोय, बाकी काहीच करत नाहीये. तो फक्त तिथे उपस्थित आहे. हे पण कर्म आणि अकर्म आहे. आणि ह्याची ज्याला जाणीव असते तो आत्मबोधात असतो आणि तो बाहेरच्या कुठल्याही क्रियांमध्ये गुंतत नाही. त्याला हे कळतं की हे जे चाललंय वरवर ते सगळं प्रकृतीच्या अंगाने चाललंय, मी त्याच्यापासून निराळा आहे. आणि मग असं ज्याला बोध असतो, ज्याचा आत्मबोध कायम जागा असतो, तो कसा असतो, त्याची लक्षणं पुढे आता 19 ते 23 या पुढच्या किती 5 श्लोकांमध्ये सांगितली आहेत. भगवंत सारखे ना उदाहरणं देतात आणि लक्षणं सांगतात की हे असं असं वागणारे लोक असे आहेत बरं का, हे सारखं सांगतात. म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याचाही विचार केला होता मागच्या वेळेला, की दुसऱ्या अध्यायामध्ये पण त्यांनी स्थितप्रज्ञ कसा असतो ते सांगितलं. तिसऱ्या अध्यायामध्ये आत्मन्येव आत्मना तुष्ट हा या स्थितीला पोचलेला कर्मयोगी कसा असतो, की त्याला आता काही करण्याची गरज नाही तरीही तो करतो, कारण त्याच्याकडे इतर लोक बघणारे असतात. त्यांनी कन्फ्युज होऊ नये आणि त्यांनी आत्मज्ञान व्हायच्या आधीच कर्म सोडू नये ह्याची काळजीही तो घेतो. कारण त्याची प्रत्येक कृती, त्याचं प्रत्येक करणं आणि त्याचं प्रत्येक न करणं हे सगळंही लोकहितासाठी असतं. मी काही केलं नाही तर त्यांच्यावर वाईट परिणाम होईल, तेव्हा मी केलंच पाहिजे. आणि हे स्वतःच्या उदाहरणाने सांगितलेलं आहे भगवंतानी, की मी भगवंत आहे तर मला काहीच करण्याची गरज, मला काही काही मिळवायचं नाहीये, काही कुठे जायचं नाहीये, पण मी करतो कारण माझ्याकडे बघणारे लोक आहेत ना, ते माझ्याकडून प्रेरणा घेत असतात, त्यामुळे मला हे केलंच पाहिजे. तर भगवंत इतक्या टोकाचा विचार करू शकतात मूलतः तर आपण म्हणजे काय किस खेत की मुली आहे असं म्हणायला पाहिजे. तर आता या 19 ते 23 श्लोक जे आहेत आपण ते एका पाठोपाठ एक वाचणार आहोत, पण आधी त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते आधी बघूयात. की ज्ञानी पुरुषांची कर्मासंबंधीची अवस्था
आणि त्याच्यामुळे त्यांची कर्मबंधनातून होणारी मुक्ती ही वेगवेगळ्या शब्दात सांगितली. पाचही श्लोकांचा विषय तो एकच आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये कर्मयोगाची 2 सूत्रच ही वेगवेगळ्या पदांमधून प्रकट झालेली आहेत, की आणि जर आपण बघितलं, आपण श्लोक वाचू तेव्हा तुम्ही आता मी सांगते ते लक्षात ठेवून त्या श्लोकांच्याकडे लक्ष द्या. ही सगळ्या श्लोकांच्या सुरुवातीची पदं आहेत ती कर्मफळाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अहंकार ज्यांच्या चित्तातून गेलेले आहेत त्यांचे वर्णन करणारी सगळी पद आहेत. उदाहरणार्थ, कामसंकल्प वर्जिताः त्यक्त्वा कर्मफलासंगम निराशीः यदृच्छालाभ संतुष्टः गतसंगस्य. सगळी पद फिरून फिरून तिकडेच निर्देश करतात की आसक्ती गेलीये आणि अहंकार गेलाय, कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव गेलेला आहे. आणि मग त्याच्यामुळे परिणाम काय आहे, तर कर्म करून अकर्म, ही जी आपण आता चर्चा केली आधीच्या श्लोकामध्ये, म्हणजेच कर्मबंधनापासून मुक्त स्थिती हा त्याचा परिणाम आहे, कर्तृत्व भाव आणि भोक्तृत्व भाव जाण्याचा. तर त्या स्थितीचं वर्णन हे श्लोकांच्या दुसऱ्या चरणामध्ये, सगळ्याच 4-5 श्लोकांच्या दुसऱ्या चरणामध्ये येतं. ते कसं, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम कर्मण्य विप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. आपण जेव्हा श्लोक आणि गीताईचा श्लोक वाचू तेव्हा थोडक्यात मी सांगणार आहे. कृत्वा पिन निबध्यते यज्ञायाचरतः कर्म समग्र प्रविलीयते. प्रत्येक ठिकाणी पहिल्या चरणामध्ये कर्मयोगाचे 2 तत्व, दुसऱ्या चरणामध्ये ती तत्व आचरल्यामुळे त्याचा होणारा जो परिणाम कर्मबंधनातून मुक्ती हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे. आता आपण श्लोक वाचूया. श्लोक आणि गीतेचा श्लोक अश्विनी वाचेल, गीताईचा मी वाचते 19 पासून. 19 पासून. यस्य सर्वे समारंभा कामक संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडुनी ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित. आता त्यक्त्वा इथे कर्म. आपण थोडंसं एकेका श्लोकाबद्दल थोडं सांगते आणि मग पुढचं वाचू. समारंभ हा शब्द सम्यक आरंभ हा यस्य सहा, ज्याचा योग्य प्रकारे आरंभ केलेला आहे. असं काय, कर्म. समारंभ हा शब्द याचा अर्थच कर्म असा घ्यावा असं शंकराचार्य म्हणतात. आणि योग्य प्रकाराने केलेलं कर्म असंही काही विद्वान म्हणतात की असा त्याचा अर्थ, नुसतंच कर्म नाही तर योग्य प्रकारे केलेलं कर्म. ते काय योग्य आहे, ते कामसंकल्प वर्जित आहे. म्हणून आता इथे काम आणि संकल्प असे 2 शब्द आलेत. आपण तेव्हा बघितलं होतं की काम आणि संकल्प ह्याच्यामध्ये एक नातं आहे, ते एकच नाहीये, खूप जवळच आहे, थोडासा सूक्ष्म त्याच्यामध्ये भेद आहे. संकल्प आधी असतो, संकल्पातून काम निर्माण होतो. संकल्प म्हणजे काय, या गोष्टीतून, या विषयातून मला सुख मिळू शकतं किंवा ह्याच्यातनं मला सुख मिळणार अशी कल्पना, विषयांमध्ये सुखबुद्धी म्हणजे संकल्प. आणि मग एकदा ती सुखबुद्धी निश्चित झाली की मग तो विषय आता मला मिळाला पाहिजे अशी त्याच्याविषयीची आसक्ती निर्माण होते. तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे, तो मिळाला की टिकला पाहिजे, तो खूप अजून सारखा मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त मिळाला पाहिजे, हे जे पुढे सुरू होतं. आणि ते मिळेपर्यंत एक प्रकारची अस्वस्थता मनामध्ये सतत राहते. त्याच्याकरता धडपड केली जाते, त्याच्याकरता कर्म घडतं हातातून. म्हणून काम हा संकल्पातून निर्माण होतो. म्हणजे काम, संकल्प हे कारण आहे आणि काम हे कार्य आहे. आणि प्रत्येक संकल्प हा असा कुठून फ्रॉम नो व्हेअर तो निर्माण होत नाही. आधी जे तुम्ही वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं, बोललेलं असतं, अनुभवलेलं असतं, त्याच्यातून तो संकल्प निर्माण होतो. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते. मग जे आपलं, आणि आपण बऱ्याच वेळेला भूतकाळात रमत असतो, जे काही आपल्याला मिळालं, ते काही एकदा गोष्ट खाल्ली, पुन्हा ही छान लागतीये,
मग त्याच हॉटेलमध्ये जाऊन तेच डिश मागवूया असं वाटतच ना आपल्याला, किंवा याच ठिकाणी याच दुकानातून जाऊन कपडे खरेदी करूयात कारण हे आपल्याला आवडतात. म्हणजे राग द्वेष त्याच्यामध्ये हळूच प्रवेश करतात. संकल्प आला की रागद्वेषही हळूच येतात. आणि इथे हे समारंभ म्हणजे हे जे कर्म आहे ती योग्य आहेत, कारण ती ज्ञानीची आहेत. कर्माची विद्या कळलेल्या माणसाची ती आहेत. त्यामुळे त्याचा काम संकल्प वर्जिता हा असा आहे तो. कुठलीही गोष्टीला न चिकटता फक्त कर्तव्य कर्म हे करणं हे माझं आत्ताचं काम आहे, या भावनेने तो करतोय आणि म्हणून ती कर्म योग्य आहे. असं तो का करू शकतो? कारण तो आत्मज्ञानी आहे, त्याला कर्माची विद्या कळलेली आहे आणि त्याची सगळी कर्म ही ज्ञानाने जाळली गेलेली आहेत. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. त्यामुळे त्याला कर्माचं बंधन नाही. संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म अशी तीनही प्रकारची त्याची कर्म ही त्याला आत्मज्ञान झाल्यामुळे त्या आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये जाळली गेलेली आहे. त्याच्या आता कर्माची फळं निर्माण होण्याकरता कर्माची बीजच उरलेली नाहीये. कारण काम आणि संकल्प हीच ती कर्माची बीज आहेत. कारण जोपर्यंत काम आणि संकल्प म्हणजे संकल्प आणि काम असं म्हणत आहे, संकल्प आधी मग काम जोपर्यंत असतात तोपर्यंत ती गोष्ट मिळवण्याकरता कर्म केलं जातं. आता संकल्पच नाही, कामही नाही, तर मग कर्म कसं होईल? जे हाताने होतं ते सहज स्वभावाने किंवा दुसऱ्याच्या उपयोगाला पडण्यासाठी, स्वतःसाठी काहीच होत नाही, कारण स्वतःसाठी काही मिळवायचंच नाही. म्हणून अशा लोकांना काय म्हणतात? पंडित म्हणतात. पंडित म्हणजे ज्याची पंडा बुद्धी असते ती, आणि पंडा म्हणजे आत्मबुद्धी, ज्याची आत्मबुद्धी स्थिर आहे, म्हणजे आत्मा निष्क्रिय आहे, त्यामुळे मी काहीच करत नाहीये हा भाव त्याच्या डोक्यात सदैव जागृत आहे आणि तरीही तो हाताने काम करत आहे. व्यवहारात जे काही करायचंय ते तो सगळं काही करतोच आहे, फक्त ते मी करत आहे अशी त्याची भूमिकाच नाहीये. त्यामुळे त्याची पंडा बुद्धी सदैव जागृत असल्यामुळे त्याला विद्वान लोक पंडित म्हणतात. तमाहु पंडितन बुधा. आता ह्याच्या पूर्वीच्या श्लोकामध्ये काय शब्द वापरले? सबुद्धिमान मनुष्येषु. जो लोक कर्मामध्ये अकर्म कळतं आणि अकर्मामध्ये कर्म म्हणजे काय हे कळतं, त्याला मनुष्यांमध्ये बुद्धिमान म्हटलेलं आहे. आणि इथे ज्ञानांचाही ज्ञानी, ज्याला आत्मज्ञान झालंय, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करत. आता 20वा श्लोक वाचू. त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. नित्यतृप्त निराधार न राखे फलवासना, गेला गढून कर्मात तरी काही करीचिना. इथे अगदी छान लिहिलंय विनोबांनी की कर्मात तो अगदी गढून गेलाय आणि तरीही तो काही करत नाहीये. म्हणजे हे कोडं घातल्यासारखंच वाटतं, पण आता आपल्यासाठी हे कोडं नाहीये, कारण की आपण कर्म अकर्म विकर्म याची पुरेशी चर्चा करून 4था अध्याय संपवलेला आहे. तेव्हा आपल्याला हे कळतं की कर्मात गढून जाऊन सुद्धा काहीच न करणे म्हणजे काय, कारण की त्याला त्याच्यातनं काही मिळवायचं नाही. कर्म फला संगम त्यक्त्वा, कर्माच्या फळाची आसक्ती त्यांनी सोडलेली आहे आणि तो नित्य तृप्त आहे. आणि निराश्रय, निराश्रय हा म्हणजे तो निराश्रय आहे म्हणूनच तो नित्य तृप्त आहे, कारण त्याचं सुख किंवा त्याचा आनंद हा कुठल्याही परिस्थितीवर, वस्तूवर किंवा व्यक्तीवर अवलंबून नाहीये. ह्याचाच एक 3ऱ्या अध्यायातला श्लोक आपल्याला याच अर्थाचा आपण जस्ट रिफर करूया, कारण म्हणजे मग आपलं पुन्हा रिफ्रेश होत राहील अलीकडचे अध्याय. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. 3ऱ्या अध्यायातला 18वा श्लोक की त्याच्या करण्यानी आणि न करण्यानी त्याला काहीच मिळवायचं नसतं. सर्व भूतेषु म्हणजे जगातल्या कुठल्याही गोष्टीवर त्याला काहीतरी हवंय अशा दृष्टीने तो अवलंबून नसतो. ह्याच्याकडून, या प्राण्याकडून मला काही हवंय का, मनुष्याकडून काही हवंय का, वस्तूमुळे मला हे आनंद होणार आहे असा तो आनंदासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी जगातल्या कुठल्याच गोष्टीवर अवलंबून नसतो. न च अस्य सर्व भूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रयः.
हेच एक्झॅक्टली इथे हेच म्हणायचंय. नित्यतृप्त आणि निराश्रय यांनी. आणि मग त्याच्यामुळे परिणाम कर्मणी अभिप्रवृत्त अपि नैव किंचित करोति सः. कर्म करताना दिसून सुद्धा तो काहीच करत नाही. काहीच करत नाही म्हणजे त्याच्या कर्माचे कुठले संस्कार निर्माण होत नाही. कर्म होतं, त्याचे व्यावहारिक रिझल्ट सगळे मिळतात, त्याच्यापासून लोकांना आनंद होतो, त्यालाही जे काही व्यावहारिक फळ मिळणार असेल ते मिळतं, पण पुढच्या जन्मात भोगावं लागेल असे कुठलेही संस्कार तो कॅरी करत नाही त्याच्याबरोबर. त्याच्या सूक्ष्म शरीरावर कुठलाही ठसा उमटत नाही. म्हणजे नैव किंचित करोति सः. पुढचा 21. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्तः सर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. संयमी सोडुनी सर्व इच्छे सह परिग्रह शरीरे चिकरी कर्म दोष त्यासन लागतो. आता इथे पण अजून एका वेगळ्या पद्धतीने हीच गोष्ट सांगितली की तो निराशीही आहे. आता निराशी हा शब्द आपल्याला मराठीतल्या निराश सारखा वाटतो की काहीतरी मिळालं नाही म्हणून आपल्याला जे नैराश्य येतं ते. पण इथे हा पॉझिटिव्ह निराशी आहे. आपला निगेटिव्ह नैराश्य असतं की त्याला काही आशाच नाहीये, त्याला काही नकोच आहे. आशा ज्याची पूर्णपणे गेलेली आहे तो निराशी. सकारात्मक निराशी आहे. आणि यत चित्तात्म, त्याचं चित्त, त्याचं मन आणि त्याचा आत्मा हा शब्द इथे इंद्रिय किंवा देह या अर्थी वापरले. त्याचं देह आणि मन याच्यावरती पूर्ण संयम आहे. आणखीन कसा आहे तो? त्यक्त सर्व परिग्रह, सर्व परिग्रह त्यांनी सोडलेले आहेत. परिग्रह म्हणजे विविध सामुग्री जी आपण सुखासाठी गोळा करतो ती. आणि त्यांचं म्हणणं आहे की सर्व परिग्रह, सर्व तो शब्द वापरलाय त्याच्यात बाह्य परिग्रह आणि आंतरिक परिग्रह असे दोन्ही आहेत. आंतरिक परिग्रह कुठले? बाह्य परिग्रह म्हणजे ऍक्च्युअली ज्या वस्तूंवरती आपण सुखासाठी अवलंबून असतो त्या वस्तू. आणि आंतरिक परिग्रह हे की या वस्तूमधली सुखबुद्धी ह्यांनी मला सुख मिळणार आहे हे जे विचार, भावना, कल्पना असतात आपल्या, त्याच्यामुळे आपल्या अंतरात तळमळ निर्माण होते की हे मला मिळेपर्यंत मी काही स्वस्त बसणार नाही. ते आंतरिक परिग्रह किंवा त्या वस्तूबद्दलचं ममत्व, आसक्ती, हे आंतरिक आहे, ते बाहेर दिसत नाही. आपण जर तोंडाने म्हणलो की नाही हीच मला गोष्ट हवी आहे, मला आत्ताच हवी आहे, एवढीच हवी आहे, तर कळेल. ते आंतरिक परिग्रह तुम्हाला तुमच्या बोलण्यातून व्यक्त होतील. पण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ते लक्षात येते. म्हणून ते आंतरिक परिग्रह आहे. आता आपण फक्त एकीकडे लिस्ट करतो आहोत की ह्या कर्म, अकर्म आणि विकर्म जाणलेल्या महात्म्याच्या वर्णनात कुठले कुठले सद्गुण भगवंत सांगतात. आपण आता 21व्या श्लोकात आहोत. 19व्या श्लोकात त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जितः, ती सगळी कर्म ही कामना रहित आणि संकल्प रहित आहेत. आत्मज्ञानामुळे त्याची सगळी कर्म जळतात आणि त्याची बुद्धी पंडा म्हणजे नित्यानित्य विवेक असणारी असते. मग 20व्या श्लोकामध्ये सांगितलं अजून 3 गुण ऍड झाले. कर्माचे फळ आणि कर्मसंग यांचा त्याग, कर्तृत्वाभिमान आणि फलासक्ती गेल्यामुळे तो नित्य तृप्त असतो. आणि दृष्ट अदृष्टाची आसक्ती गेल्यामुळे तो निराश्रय असतो. एक दृष्ट फळ असतं, क्रिया केली की काहीतरी मिळतं, आणि एक अदृष्ट फळ असतं म्हणजे ती वस्तू मिळाल्यानंतर आपल्याला जे समाधान होतं ते दिसत नाही, किंवा नाही मिळाल्यामुळे जो राग येतो किंवा जे नैराश्य येतं ते मानसिक फळ असतं. त्याला अदृष्ट फळ असं म्हणतात. आणि हे अदृष्ट फळाचा संस्कार निर्माण होतो आणि तो संस्कार आपण आपल्या सूक्ष्म देहाबरोबर पुढच्या जन्माला कॅरी करत असतो. त्यामुळे ते अदृष्ट फळही तितकंच महत्वाचं असतं. आता 21व्या श्लोकात काय सांगितलं? निराशी म्हणजे पुन्हा अनासक्त आणि अलिप्त. यतचित्तात्मा म्हणजे शरीर आणि अंतःकरण या दोघांवरती ज्यांनी पूर्ण नियंत्रण, ताबा मिळवलेला आहे असा, म्हणजे जो विवेक वैराग्य यांनी युक्त आहे असा यतचित्तात्मा. आणि इंद्रियांचे भोग प्राप्त करून देणाऱ्या अनावश्यक वस्तूंचा, संग्रहांचा त्यांनी त्याग केलेला आहे. त्यक्त सर्व परिग्रह. आणि इथे परत शारीरम केवलम कर्म. आता इथे हे लक्षात घ्यायचंय की
तो निराशी यतचित्तात्मा आणि त्यक्त सर्व परिग्रह हा असल्यामुळे त्याचं कर्म हे मानसिक लेव्हलला जातच नाही. तो करतो ते फक्त शारीरिक लेव्हललाच राहतं. म्हणजेच ते त्याला बंधनकारक होत, म्हणजेच त्याचा सूक्ष्म शरीरावर ठसा उमटत. पुढे 22. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. मिळे ते चिकरी गोड न जाणे द्वंद्व मत्सर फळो जळो जया एक करूनिही न बांधिला. यदृच्छा लाभ संतुष्ट. यातलं यदृच्छा हा शब्द आपल्याला कुठे आला आठवतोय का? पहिल्या अध्यायात यदृच्छया चोपपन्नम का दुसऱ्या अध्यायात यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. दुसऱ्या अध्यायात आलेला आहे की सहज तुझ्यापुढे चालून आले. मी तर यदृच्छामध्ये याची इच्छा नाहीये. अर्जुनाची इच्छा नव्हती की मला युद्ध करायचंय, पण ते समोर अटळपणे त्याच्या समोर उभं आहे. अशा अशा स्थितीमध्ये आपण अनेक वेळेला असतो की ते नको असते ती गोष्ट आपल्याला, पण ती समोर असते आणि यू हॅव नो चॉईस. मग त्यावेळेला तुम्ही कसे त्या गोष्टीकडे बघता ते ह्याच्यात सांगितलं. यदृच्छा लाभ संतुष्ट. लाभ म्हणजे लाभ हानी मधला लाभ नाही, जे काही तुम्हाला आता मिळालेलं आहे त्याला लाभ म्हणायचं. दुःखही लाभतं, आनंदही लाभतो. कधी दुःख लाभतं तर कधी आनंद लाभतो. आणि तो यदृच्छेने जे आपल्या समोर आहे त्याला आपण जर आपल्याला चांगल्या पद्धतीने सामोरं जायचं असेल तर आपण त्याला यदृच्छेला एक छान नाव देऊ शकतो, देवाची इच्छा. ही देवाची इच्छा आहे ना, मग आता देवाच्या इच्छेपुढे माझं काय चालणार? मग मला ते आनंदाने स्वीकारलंच पाहिजे. त्याच्यातून तुमचा ऍक्सेप्टन्स वाढतो. पण हळूहळू हे तुम्हाला आतून आणि पटकन व्हायला पाहिजे. असं आपण फोर्सफुली आधी खूप तांडव करतो आणि आता काहीच होत नाही म्हटल्यानंतर मग आपल्याला हळूहळू शहाणपण सुचायला लागतं. ठीक आहे, म्हणजे उशिरा का होईना सुचतं ते काही म्हणजे हरकत नाही. ती पण एक स्टेज आहेच. पण ते आतूनच जर ते शहाणपण जनरेट झालं की माझ्या हातात फारशा गोष्टी नाहीयेत, मी चांगलं वागणं माझ्या हातात आहे, पण जे काही घडणारे जे काही समोर परिस्थिती आहे ती मला तशीच स्वीकारण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण ती ईश्वराची इच्छा आहे. आणि ज्या अर्थी ईश्वराच्या इच्छेने ही गोष्ट आलेली आहे त्या अर्थी ती माझ्या हिताचीच असणार आहे. तर मग आपण त्याच्यात संतोष मानू शकतो. तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. द्वंद्वातीत विमत्सर. द्वंद्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टोकाच्या परिस्थिती आपल्याला सामोरं जावं लागतं. अगदी शारीरिक लेवलवरचं म्हणजे शीतोष्ण आणि मानसिक लेवलवरचं म्हणजे सुख दुःख. आपल्याला प्रत्यही त्याचं कायम कोणी सुखी नसतो, कायम कोणी दुःखी नसतो. सुख येतं जातं, दुःख येतं जातं. तर ते येणारं जाणारं आहे, तर त्याच्यामध्ये त्याला आपण प्रतिक्रिया किती द्यायची हे आपण ठरवायला पाहिजे, कारण ते अनित्य आहे. सुखही टिकणार नाहीये आणि दुःखही टिकणार नाहीये. हे जर आपल्याला कळलं, म्हणजे नित्यानित्य विवेक आपला जर जागृत राहिला तर आपण द्वंद्वातीत होऊ शकतो, जसा हा मनुष्य होतो. कारण कर्म आणि कर्माचं फळ आणि कर्माचं फळ म्हणून निर्माण होणारी परिस्थिती हे सगळंच अनित्य आहे. हे त्याला कळल्यामुळे तो त्या द्वंद्वामध्ये अडकत नाही. ठीक आहे, आता असं झालं, आत्ता प्रॉफिट झाला म्हणजे तो कायमच होत राहील, चढेलच वाढेलच असं काही सांगता नाही. उद्या काही परिस्थिती बदलेल, कायदे बदलतील, काही होईल, लॉस पण होऊ शकतो. मग तो प्रयत्न करेल की प्रॉफिटच व्हावा, असं नाहीये की त्याला काहीच पडलेलं नाहीये, झाला प्रॉफिट झाला नाही झाला नाही झाला असं नाहीये, पण त्यांनी त्याची मानसिक शांती रळत नाही, एवढंच म्हणायचं. विमत्सर. त्याला अपपरच कुणी मत्सर कोणाचा वाटतो आपल्याला? कधी वाटतो? तेव्हा दुसरा एखादा आपल्या पुढे जातो तेव्हा आपल्याला मत्सर वाटतो. तिथे अपपर हा भाव असेल तरच मत्सराला जागा आहे. इथे कसं आहे की हा त्याचं आत्मानात्म विवेक आणि आत्मभान, म्हणजे जो आत्मा माझ्यामध्येच आहे तोच इतरांच्या मध्येही आहे हेही त्याला माहितीये, त्यामुळे त्याला कोणीच परका नाहीये.
कोणीच खूप जवळचा नाहीये, कोणीच परका नाही, किंवा सगळेच जवळचे आहेत असं म्हणू आपण. त्यामुळे मग मत्सर कोणाचा वाटतं, म्हणून तो समसिद्ध असिद्ध उच्च कृत्वापि न निबध्यते. आणि यशापयशाने पण त्याला फरक पडणार नाहीये. त्यामुळे तो रिएक्शन जेव्हा थांबते तेव्हा आपोआपच कर्माचा संस्कार होत नाही. रिएक्शन थांबली पाहिजे आणि रिस्पॉन्स वाढला पाहिजे. आपलं एक्झॅक्टली अपोजिट असतं. आपला रिस्पॉन्स नसतो, आपली रिॲक्शनच असते. म्हणजे 80% वेळा तरी आपण रिॲक्ट होतो. त्यामुळे समसिद्धावसी, समत्व हे तर आपल्याला दुसऱ्या अध्यायापासून सांगितलेलंच आहे. समत्वम योग उच्चते. आणि आपण योग्याबद्दलच बोलतोय इथे. म्हणजे आता 22व्या श्लोकामध्ये काय काय सांगितलं. पुरुषार्थ गाजवल्यावर जे प्राप्त होईल त्याच्यात तो संतुष्ट असतो. तो कर्म करतो आणि पूर्ण व्यवस्थित मन लावून करतो आणि जे मिळेल ते आनंदाने स्वीकारतो. द्वंद्वातीत, कुठल्याही टोकाच्या परिस्थितीमध्ये तो विचलित होत नाही. आणि विमत्सर, हा मत्सररहित असतो, त्यामुळे त्याचं कोणाशीही वैर नसतं. आणि सिद्धावसिद्धौ समः, सिद्धी असिद्धी म्हणजे यश अपयश याच्यामध्ये तो समभाव असतो. यश आलं म्हणून हुरळून जात नाही आणि अपयश आलं म्हणून खचून जात. 23वा श्लोक. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा, यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरून ते. गतसंगस्य मुक्तस्य, तो गतसंग असतो म्हणूनच तो मुक्त असतो. काही काही शब्द हे एकमेकांशी असे कनेक्टेड आहेत. फळाशी संघ नाहीये त्याचा आणि कर्माशीही नाहीये आणि त्यामुळे तो मुक्त आहे. आणि त्याच्यामुळेच तो काय झालाय, ज्ञानामध्ये स्थिर झालेला आहे. कुठल्या ज्ञानामध्ये? आत्मज्ञानामध्ये. आणि त्यामुळे त्याचं सगळं कर्म हे यज्ञाय आचरतः असं आहे. यज्ञासाठी तो करतो. आता यज्ञ हा शब्द पण आपल्याला आता चांगला माहितीचा झालेला आहे. 3ऱ्या अध्यायापासून आपण यज्ञ ची संकल्पना बघतोय. यज्ञ म्हणजे फक्त यज्ञकुंडात दिलेल्या आहुती नाहीत. यज्ञार्थ कर्म असा शब्द 3ऱ्या अध्यायात वापरला होता आणि इथे यज्ञाय कर्म असं वापरतायत. यज्ञ म्हणजे यज्ञाचा एक अर्थ परमेश्वर असा होतो. म्हणजे यज्ञाय आचरत हा कर्माचा एक अर्थ होईल की परमेश्वर प्राप्तीसाठी जे कर्म केलं जातं ते, किंवा परमेश्वराला अर्पण भूमिकेतून जे केलं ते. त्यातला कुठलाही अर्थ घेतला तरी साधारण त्याचा अर्थ जवळपासचाच आहे. आणि असं जे सगळं कर्म असतं यज्ञ भूमिकेतून केलेलं, ते प्रविलीयते, ते पूर्णपणे त्याचा निचरा होतो. इथे त्यांनी छान शब्द, कर्म जाय सर्व जिरून ते, म्हणजे त्याला कुठलेही धुमारे फुटत नाहीत, अंकुर फुटत नाहीत पुढच्या जन्मामध्ये, ज्याच्यामुळे आपण जायला लागेल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होत नाही. म्हणून समग्रम कर्म प्रविलीयते. म्हणजे आता इथे काय आहे, हा अंतर्बाह्य संघ गेल्यामुळे पूर्ण आसक्तीहीन. आता इथे संघ म्हणजे बाह्य संघ आणि अंतःसंघ असे दोन्ही प्रकारचे संघ. बाह्य संघ म्हणजे वस्तूंचे आणि अंतःसंघ म्हणजे आपल्याला पुरस्कार मिळावा, आपलं कौतुक व्हावं, कीर्ती आपली वाढावी, असे जे आपल्याला वाटतात, मान्य आपल्याला मान्यता प्राप्त व्हावी, हे सगळे आहेत ते अंतःसंघ. आणि हा गतसंघ असल्यामुळे त्याला बाहेरच्या वस्तूही नको असतात आणि मान सन्मान कीर्ती पुरस्कार सोहळे त्यातलं काहीच त्याला नको असतं. ज्ञानावस्थित चेतस हा असतो, त्याचे चित्त ज्ञानात मुरलेलं असतं आणि त्याचं प्रत्येक कर्म यज्ञ रूप म्हणजे यज्ञ भावनेने केलेलं असतं. असे एकंदर 19, 20, 21, 22, 23 या 5 श्लोकांमधून 16 सद्गुण सांगितले की ज्या 16 सद्गुणांनी हा ज्ञानी पुरुष हा किंवा कर्माची विद्या जाणलेला पुरुष हा या 16 सद्गुणांनी युक्त असतो. आता इथे हा
आपला तिसरं प्रकरण जे आहे देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान, तो तिसरा विभाग संपला. आता आपला चौथा विभाग सुरू होणार आहे, साधना आणि ज्ञानयज्ञ. ह्याचे श्लोक आहेत 24 ते 33. लोकांकडे जाण्यापूर्वी आपण थोडस त्याची या विषयाच्या बाबतीत थोडस सांगते आणि मग आपण श्लोक आणि गीताईचा श्लोक असं वाचणार असो. या चौथ्या अध्यायातला सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण भाग जर असेल तर हा यज्ञ प्रकरण हे आहे. आणि ह्याच्यामध्ये यज्ञ हे वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांना दिलेलं नाव आहे. परमात्मा प्राप्तीचा कडे जाणारे वेगळे वेगळे मार्ग इथे सुचवलेले आहेत. कारण वेगवेगळे साधक हे वेगवेगळ्या टप्प्यावरती असतात, त्यांची तयारी निराळी असते, त्यांचे स्वभाव निराळे असतात, आवडीनिवडी निराळे असतात. सगळ्यांना एकच मार्ग सांगितला तर त्यांना तो झेपणार नाही. म्हणून वेगळे वेगळे जे साधनांचे टप्प्यावरचे मार्ग, म्हणजे एकच मार्ग वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर वेगळा वेगळा दिसतो असंही आहे. किंवा काही राजमार्ग आहेत, त्याला येणारे छोटे छोटे रस्ते आहेत, या रस्त्याने येऊन मग तुम्ही हायवेला लागता. एकदम हायवेला लागता येत नाही. आपल्या घरापासून निघाल्यानंतर आपल्याला ही कल्पना, आधी सिटीतनं जावं लागतं आणि मग हळूहळू आपण काय काय पद्धतीने विशिष्ट एक्झिटच्या ह्याच्यामधून आपण पोहोचू शकतो, एंट्री घेऊ शकतो. एकदम नॅशनल हायवेला लागायला जमेल का घरातून? नाही जमणार. ते जे छोटे छोटे मार्ग आहेत ते सुद्धा उपासना मार्ग आहे. आणि हे ह्या विविध साधनांना इथे यज्ञ असं म्हटलेलं आहे. तर यज्ञाचं रूपक कशासाठी घेतलेलं आहे तर एक त्या काळामध्ये यज्ञ संस्था खूप प्रचलित असल्यामुळे चटकन समजायला सोपं जावं म्हणून. पण याज्ञिकांना खुश करणं एवढाच त्याचा पर्पज कधीच नव्हता त्यांच्या, की यज्ञाला एक पावित्र्य आहे. आणि यज्ञानी, आता हे सगळं ज्ञानासंबंधी सांगणारा अध्याय आहे. आणि पवित्र ज्ञानाकडे घेऊन जाणारी जी साधन आहे त्यात पावित्र्य हे तुमच्या मनामध्ये ठसावं, ह्याच्यासाठी प्रत्येक साधना कर्माला यज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून ते यज्ञाचं रूपक हे वापरलेलं आहे. आता आपण ह्याच्यापासून 24व्या श्लोकापासून सुरू करूया. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्मलक्ष्मी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला. आता इथे यज्ञ सांगताना एकदम उच्च कोटीचा यज्ञ सुरुवातीला सांगितलं. ईश्वर साक्षात्कारामुळे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा ब्रह्मरूप ज्ञानी व्यक्तीच्या ब्रह्मरूप यज्ञ कर्माच्या वर्णनाने हे यज्ञ प्रकरण सुरू झालं. तर ही स्टाईल आहे आपल्या सगळ्याच शास्त्रीय ग्रंथांची, की एकदम उच्चतम असेल ते आधी सांगतात, तेव्हा ते कळणार नसतं. पण हे समजून घ्यायचंय एवढं कळतं. इथे जायचंय, एक लक्ष सेट केलं जातं. आपण जर बघितलं तर गीतेची सुरुवात सुद्धा पहिला जो अध्याय जो झाला की बाबा हा आता शस्त्र टाकून बसल्यानंतर इमिजिएटली आत्मज्ञानच सुरू केलं एकदम. त्या काय अर्जुनाची होती का अवस्था ऐकून घेण्याची किंवा समजण्याची? पण सुरू केलं भगवंतांनी. का केलं? खडबडून जागा झाला तो. शॉक ट्रीटमेंट असंच आपण त्यावेळी मला आठवत असेल तर म्हणलं की काय हे आता ती सगळं त्याचं नैराश्य जाऊन दुःखातून जाऊन हे काय सांगतो हे ऐकण्याकरता तो तरतरीत झाला आणि त्याला एक गोल मिळाला. मग पुढे त्याला हळूहळू खाली आणून एक 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 मुळातनं सांगायला सुरुवात झाली. एकदम ज्ञानाच्या पराकोटीचं वर्णन केलं की पराकोटीचा ज्ञानी व्यक्ती कसा असतो. आणि मग ते कर्मापासून सुरुवात केली, मग कर्मयोगापासून. तर ही एक स्टाईल आहे. म्हणून सगळ्यात जो अल्टिमेट यज्ञ आहे तो पहिल्यांदा सांगितला. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्रह्मभावात राहून कर्म करीत असणारा त्याचं सगळंच ब्रह्मरूप आहे. तो स्वतः ब्रह्मरूप आहे. म्हणजे यज्ञ करणारा यजमान ब्रह्मरूप आहे, तो यज्ञ ब्रह्मरूप आहे, तो जो हवीर द्रव्य टाकतोय तेही ब्रह्मच आहे. आणि ही पळी
सगळंच ब्रह्म आहे. अग्नी पण ब्रह्मरूपच आहे. म्हणजे सर्वं खलविदं ब्रह्म हाच संदेश देण्यासाठी हा श्लोक वापरलेला आहे. आणि ह्या श्लोकामधून अजून काय सांगायचंय की सगळंच ब्रह्मरूप असल्यामुळे हे सांगण्याचं कारण काय, तर कशाचाच अनादर करू नका. म्हणजे तुम्ही आता देवपूजा समजा घेतली, तर पूजेमध्ये आपलं सगळ्यात महत्वाचं काय असतं, देवाची मूर्ती सगळ्यात महत्वाची. बाकीच्या गोष्टी कशाही असल्या तरी चालतील असं नाहीये. देवांच्या मूर्ती बरोबरच देवाच्या पूजेची जी साधन आहे ती फुलं सुद्धा चांगली असली पाहिजे, ती उपकरणं स्वच्छ घासलेली असायला पाहिजेत. ह्याच्यातनं काय होतं, प्रत्येक गोष्टीला महत्व देण्याचं, म्हणजे खरं तर भगवंतांना असं वाटतं की परफेक्शन पण अपेक्षित असणार आहे. सगळ्यांना समान प्रेम करा, सगळीकडे नीट लक्ष द्या. कुठलीही स्टेप छोटी आहे म्हणून गाळू नका किंवा दुर्लक्ष करू नका, हे त्यांना सांगायचं असू शकतं. पुष्कळ ठिकाणी देवाची पूजा खूप छान करतात, पण देवघरावर इतकी जळमट असतात आणि ती भांडी इतकी कळकट्ट असतात. म्हणजे मला कुणाच्या ह्याच्यावर टीका नाही करायची, पण हे प्रत्यक्ष बघितलेलं आहे. ते देव सुद्धा काळे मिस्कूट झालेले असतात. तर ती पूजा आहे ना, मग त्याचा अथपासून इथेपर्यंत प्रत्येक गोष्ट छान असू देत. कारण ब्रह्म म्हणजे अल्टिमेट आहे ना, मग त्या अल्टिमेट कडे जाताना तुम्ही तेवढे परफेक्शनिस्ट असायला हवे. हे जाता जाता सुचवलेलं असू शकतं. आणि मग कुठलंही काम आणि त्याची साधनं हे ईश्वर स्वरूप आहेत, हे समजण्याने काय फायदा होतो. एक तर तुमचं काम अधिक परफेक्ट होतं, हे मी आता सांगितलं, तो झाला. पण तो दुय्यम फायदा आहे, देव खूप अगदी छान घासलेत आणि देवपूजेत अजिबात लक्ष नाही असं असेल तर त्या परफेक्शनचा काहीच उपयोग नाही. दोन्ही बाजू आहेत त्याला. कृती महत्वाच्या आहेत, साधनं महत्वाची आहेत, भक्ती महत्वाची आहे, भाव महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. पण कोणतंही काम आणि त्याची सगळी साधनं ब्रह्मरूप आहेत, म्हणजे परमेश्वर स्वरूप आहेत, हे समजल्यामुळे सतत देवाचं स्मरण राहतं आणि त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणाला एका दिव्यत्वाचा स्पर्श होतो. आपलं अंतःकरण त्या दिव्य भावनेने उजळून निघतं, त्यामुळे आपण ते जे आतली जी आपली मनोवस्था असते ती आपल्या कामात पण उतरते आणि आपण जे काम करतो तेही तितकंच छान प्रसन्न होतं. स्वतःला प्रसन्नता देणारं आणि दुसऱ्यालाही सुखवणारं असं ते काम होतं. म्हणून हे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीचा हा खटाटोप, म्हणजे का हे सगळं लक्षात कशासाठी घ्यायचं. आणि म्हणून हा श्लोक आपल्याला, मी सांगितलं होतं की सुरुवातीला, जेवणाच्या सुरुवातीला पण म्हणण्याची बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे की स्वतःला आठवण करून घ्यायची की मीही ब्रह्मच आहे. मी जे अन्न खातो तेहीच ब्रह्मासाठी, म्हणजे ब्रह्मच मी ग्रहण करतो आहे. अन्नाला सुद्धा पूर्ण ब्रह्म मानणं म्हणजे अन्नाला किंमत देणं तेवढी. आणि हे ब्रह्मरूप अन्न मी माझ्यातल्या जठराग्नीला आहुती देऊन काय साधायचंय काय, कशासाठी हे अन्न मी सेवणार, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझी या हातुनी देश सेवा ईश सेवा, काहीही म्हणा तुम्ही, म्हणून मिळावी मला शक्ती देव. तर त्या अन्नग्रहण हे मी माझ्या फक्त मजेसाठी खात नसून त्यातनं मला जी शक्ती आहे त्याचा मला वापर लोकांसाठी करायचा आहे, ईश्वर प्राप्तीसाठी करायचं आहे, हे आपणच आपल्याला भान निर्माण करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता पुढचा श्लोक 25. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती, ब्रह्माग्नी ततसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाणिती. आता इथे सांगायला सुरुवात केली तर त्याच्यातला पहिला सांगितला तो दैवयज्ञ सांगितला. दैवयज्ञ म्हणजे काय, भावपूर्ण अंतःकरणाने देवाला प्राप्त करून घेण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी केलेली कुठलीही छोटीशी कृती सुद्धा दैवयज्ञामध्ये मोडते. म्हणजे अगदी समोर एक तसबीर आहे किंवा मूर्ती आहे, छान भावपूर्ण अंतःकरणाने आपण एखादं फूल जरी त्याच्यावर वाहिलं आणि डोळे मिटून शांतपणे नमस्कार केला, प्रार्थना केली, तर तो सुद्धा दैवयज्ञ आहे. सुरुवातीला हा दैवयज्ञ सांगितला की जो कुणालाही करणं शक्य आहे. तुम्ही एवढंच करू शकता का, हरकत नाही, तरीही तुम्ही यज्ञ करू शकता.
फक्त ती यज्ञ भावना मनामध्ये असायला पाहिजे त्या कृतीबरोबर, की मी हे परमेश्वरासाठी करतो आहे. मला परमेश्वराला नारळ अर्पण करून मला काहीतरी परीक्षेत यश दे वगैरे काहीतरी डिमांड करायची असेल तर तो दैवयज्ञ होणार नाही. मला फक्त परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी हे करायचं आहे. या भूमिकेतून केलेली कुठलीही छोटी कृती ही दैवयज्ञ या पंक्तीत जाऊन बसते. आणि मग लागलीच म्हणजे पहिल्या श्लोकाच्या पहिल्या आवडीमध्ये दैवयज्ञ सांगितला, म्हणजे अगदी प्राथमिक पायरी सांगितली. आणि लागलीच दुसऱ्या ह्याच्यामध्ये ब्रह्मयज्ञ सांगितलं. ब्रह्माग्नीमध्ये यज्ञाने यज्ञाचे हवन करणं म्हणजे काय आपण बघितलंय, आपल्याला माहिती आहे. यज्ञानी यज्ञाचे हवन करणे म्हणजे जीवाचा शिवामध्ये, शिवरूपी अग्नीमध्ये जीवरूपी हविर्द्रव्य विलीन करणं म्हणजे जीव आणि शिवाचं मिलन. आत्मा, जीवात्मा, परमात्मा यांचं एकत्व ह्या एकदम वरच्या टोकाचा यज्ञ दुसऱ्या ओळीत सांगितलं. समर्थांच्या सोप्या भाषेत आपल्याला कळेल, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये खूप मोठं तत्वज्ञान खूप सोप्या शब्दात सांगतात, खूपच सोप्या शब्दात. तर हा सोहम भाव धारण करणे, मीच तो आहे, अहम ब्रह्मास्मी, हा भाव समजून घेणे म्हणजे हा दुसरा यज्ञ. आता पुढचा श्लोक. श्रोत्रादीनि इन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति. श्रोत्रादि इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती, कोणी विषय शब्दादी इंद्रियाग्नीत अर्पिती. आता याच्यात सांगितलाय तो दोन प्रकारचा संयम. पहिल्या ओळीत सांगितलाय तो इंद्रिय संयम आहे, ज्याला आपण दम म्हणतो. आणि दुसऱ्या ओळीत सांगितलाय तो शम, मनाचा संयम. दम कधी लागतो आणि शम कधी लागतो? दोन्ही संयम लागतात. एक उपासना जेव्हा आपण करत असतो तर उपासनेच्या वेळेला इंद्रियांना विषयांच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्यापासून पूर्णपणे थांबवणं, याला म्हणतात इंद्रिय संयम. तसं केलं नाही तर आपल्या हातनं उपासना होणारच नाही. फोन घेत घेत आपण पूजा केली, ती पूजाच होणार नाही. तेवढ्या काळाकरता फोन पासून आपण दूर राहिलंच पाहिजे. तो सायलेंटवर ठेवा किंवा दुसऱ्या कोणाला अटेंड करायला सांगा, काही करा. तेवढ्या काळात मी बडबड करणार नाही, मी फोन घेणार नाही, ह्या जो इंद्रिय संयम आपण पाळतो उपासनेच्या दरम्यान त्या ध्यानाला बसलेला असताना तो. आणि दुसरा व्यवहार काळात पाळायचा संयम, म्हणजे उपासना काळामध्ये तुम्ही अगदी शिस्तशीर वागलात आणि व्यवहार काळामध्ये पुन्हा बेशिस्तपणे वागायला लागलात तर चालणार नाहीये. म्हणून दोन्हीचा बॅलन्स सांभाळायचा आहे. किंवा सारखंच इंद्रियांना दामटावून ठेवायचं आणि काहीच त्यांना एन्जॉय करू द्यायचं नाही, असं केलं तरी ती स्थिती फार काळ तुम्ही टिकवू शकणार नाही. इंद्रियांना योग्य गोष्टी म्हणजे ज्या धर्माला धरून आहेत, योग्य अशा नीतीला धरून आहेत, तेवढा संयमित आणि मर्यादित उपभोग पण इंद्रियांना द्यायला पाहिजे. शेवटी इंद्रिय दिलीत कशाला? उपभोग घेण्यासाठीच तर दिलेत, पण ते अनलिमिटेड किंवा अमर्याद उच्छृंखलपणा त्याच्यामध्ये नसावा. त्यामुळे व्यवहार काळामध्ये धर्मी आणि योग्य विषय इंद्रियांना मर्यादित प्रमाणात पोहोचवणे किंवा देणे, पुरवणे हा दुसऱ्या ह्याच्यात सांगितलंय. शब्दादीन विषयान अन्य इंद्रियाग्निषु जुह्वति, इंद्रिय रूपी अग्नीमध्ये विषय रूपी हवन करा, म्हणजे त्यांना तुम्ही द्या, थोडं द्या, त्यांचं समाधान करा. तुम्ही भुकेले राहिलात तर तुमची उपासना पण होणार नाही. कडकडीत उपास केला तर आपल्याला अस्वस्थता येते, ज्यांना झेपत नाही त्यांना, ज्यांना उपासाची, तर जैन वगैरे लोकांना खूप सवय असते पण आपल्याला सवय नसते. तर तो शेवटी उपासना म्हणजे उप अधिक आस, जे देवाच्या जवळ राहणे किंवा बसणे. मग देवाच्या जवळ राहण्यासाठी तुमची स्थिती अनुकूल कशामुळे राहील ते तुम्ही इंद्रियांना पुरवा, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची उपासना पण नीट राहिली पाहिजे, व्यवहार पण नीट राहिला पाहिजे, सगळ्याचा बॅलन्स. समत्वम योग उच्चते, हे एक वाक्य जरी गीतेतनं आपण शिकलो तर ते बऱ्याच ठिकाणी आपण ते अप्लाय करत राहायचं, कुठे कुठे कुठल्या कुठल्या प्रकारचं समत्व येत आहे. आणि हा संयमरूप जो यज्ञ आहे तो का सांगितलाय? पुढच्या यज्ञाची तयारी येते. पुढचा यज्ञ बघूयात आता, 27वा. सर्वाणि इन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते.
प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमोनी टाकिती चिंतनाने समाधीस अंतरी चेतवून या. आता इथे आत्मसंयम योग हे ध्यान योगाला म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाची धरणं, ध्यान करून समाधी अवस्थेत जाणं हे या यज्ञाचं स्वरूप आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा ध्यानाच्या थोड्या सखोल अवस्थेमध्ये तुमचं श्वसन सुद्धा अतिशय सूक्ष्म होतं. म्हणजे पटकन लांबून बघण्याला कळत नाही की तुम्ही श्वास घेताय का नाही. याला प्राणकर्म सुद्धा थांबवणे, त्या प्राणकर्मांचं हवन करणे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जे कर्म म्हणजे बाह्य कर्मही थांबवतो, आपण मनातले वृत्ती व्यापार पण थांबवतो. मनात सतत अनेक वेगवेगळे विचार येत असतात, ते सुद्धा आपण शांत करतो. आणि श्वसन म्हणजे प्राणांच्या क्रिया ज्या असतात त्या सुद्धा अत्यंत धीम्या गतीने चालतात. हे सगळं ध्यानाचं वर्णन आहे. आत्मसंयम योग. पुढे 28. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्ततः परे स्वाध्याय स्वाध्याय यज्ञाश्च ज्ञान यज्ञाश्च. स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यत्तयः संशितव्रताः. आता इथे एक 2-4 गोष्टींची 2-4 यज्ञांची लिस्ट दिली आहे. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ. ह्याच्यातला सगळ्यात प्रायमरी लेव्हलवरचा आहे तो द्रव्य यज्ञ, सगळ्यात वरच्या लेव्हलवरचा आहे तो ज्ञानयज्ञ. आणि जणू काही मधले जे सगळे सांगितलेत की नाही ते त्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाताना कुठल्या कुठल्या टप्प्याने तुम्ही जाऊ शकता ते सगळ्याची लिस्ट आहे ती. द्रव्य यज्ञ म्हणजे ज्या यज्ञामध्ये द्रव्याला प्रधानता असते तो, असा एक अर्थ. म्हणजे आता पूजेला सुद्धा बरंच द्रव्य लागतं. प्रत्यक्ष यज्ञ कर्मकांड करून काही हवन करायचं असेल तर भरपूर यज्ञ सामुग्री, साधन सामुग्री लागतेच. आणि दान देणं, द्रव्य दान करणं ह्याला सुद्धा द्रव्य यज्ञ म्हणतात. मग आता तपोयज्ञ काय आहे? तप म्हणजे काय? अंतरंग उन्नत करण्याच्या विविध साधना. त्याच्यामध्ये कष्ट असतात पण ते आपण जाणीवपूर्वक स्वीकारलेले असतात. कारण हे मला हवं असेल तर हे कष्ट मी घेतले पाहिजेत. हे आपण स्वेच्छेने स्वीकारतो तेव्हा त्याला तप म्हणतात. आणि आपण 3 तप बघितली होती, कायिक, वाचिक आणि मानसिक तप. देवद्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम. फक्त आठवण करून देते. मानसिक तप, वाणीचं तप काय? गोड बोलणं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. चांगलं बोला, हितकर बोला आणि मनात शांतता ठेवा. मौनमला पण मानसिक तपात घेतलेलं होतं बरं का. कारण आपली जी उर्मी असते ती मनामध्ये येते, ती उर्मी शब्दांमध्ये बाहेर पडते. आणि मनाची प्रसन्नता राखणं हे मानसिक तप आहे. खूप अवघड आहे. मनाची प्रसन्नता खुट म्हटली की जाते अक्षरशः. अगदी मी ध्यान करून अगदी प्रसन्न अवस्थेत आणि दुसऱ्या क्षणी असं काहीतरी घडतं की चूक चेहरा वाकडा होणं इमिजिएटली. म्हणजे असं मी त्या ध्यानाच्या ह्याच्यातून बाहेर पडत नाही की माझा लागलीच मूड जायला गोष्टी. म्हणजे जणू काय अशी परीक्षाच बघत असतो की काय देव, असं वाटतं की ध्यान करून उठलीस का, आता बघूया तुझी प्रसन्नता किती काळ टिकते ते. त्यामुळे ते तपश्चर्या का म्हणलंय ते आपल्याला कळतं. आपण ह्या अँगलनी आपल्या सगळ्या कृतींकडे बघायला लागलो ना की आपल्याला त्याचे अर्थ उलगडायला लागतात. पुढचा आहे योग. योगामध्ये अष्टांग योग सगळा पूर्ण कव्हर केलेला आहे किंवा हठयोग. त्याच्यामध्ये विविध क्रिया, त्याच्यामुळे तुम्ही शरीर, मन, बुद्धी याच्यावर स्थैर्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करता. त्याच्यानंतर स्वाध्याय यज्ञ. स्वाध्याय यज्ञ म्हणजे त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी वाघ यज्ञ असा शब्द वापरलाय. एकी शब्दी शब्द यजिजे तो वाघ यज्ञ. पण स्वाध्याय म्हणजे अभ्यास, शास्त्र ग्रंथांचा किंवा उपनिषदांचा केलेला अभ्यास. तो आपण कशासाठी करतो तर ईश्वर प्राप्तीच्या मार्गाचा तो वैचारिक आपल्याला समजून घ्यायचा, वैचारिक लेवलवर समजून घ्यायच्या असतात त्या गोष्टी. हा आपला जो आता चाललाय तो एक्झॅक्टली स्वाध्याय म्हणजे वाघ यज्ञ. वाणीनी मी बोलते, ती वाणी तुम्ही ऐकता, त्याच्यावर विचार करता. समोर पुस्तक आहे आपण वाचतो, हे सगळं शब्दमय आहे. शब्दी शब्द यजिचे. शब्द वाचले, आधी वाच्यार्थ कळला, मग थोडासा अजून त्याच्यावर एक्सप्लेनेशन ऐकलं की त्याच्यातला गूढार्थ कळला, मग तो वाच्यार्थ
त्या गूढार्थामध्ये त्याचं हवन झालं आणि मग एक तो अर्थ आपल्या त्याच्यात प्रकाशित झाला, म्हणजे तो स्वाध्याय यज्ञ झाला. आणि मग ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ म्हणजे जे आपल्याला वैचारिक पातळीवरती कळलंय त्याचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे त्याला निदिध्यासन. श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे जे 3 टप्पे आहेत, त्याच्यातलं श्रवण मनन हे स्वाध्याय यज्ञाच्या याच्यामध्ये कव्हर होतं आणि निदिध्यासन हा जो टप्पा आहे तो ज्ञानयज्ञासाठी आवश्यक असतो. निदिध्यासनानंतर होणारं जे अनुभूती आपल्याला जी काही थोडीफार असेल, 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, त्या अनुभूतीतून जे आपल्याला ज्ञान होतं त्याला म्हणायचं ज्ञानयज्ञ. म्हणजे एकंदरीत सगळ्याच साधनांचा आढावा या 28व्या श्लोकामध्ये घेतलेला आहे. 29 आणि 30 एकत्रच वाच. अपाने जोहते प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. मला वाटतं मी 28व्याचा वाचला नव्हता का गीताईचा श्लोक, मी तोही वाचून घेते. 28, 29, 30 एकत्र वाचते. द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशा परी संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधूनि गती दोहोंची प्राणायामास साधिती प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञ वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाणिती. 28 आपण बघितला ऑलरेडी. 29 आणि 30 मध्ये प्राणायाम रूपी यज्ञ सांगितलेला आहे. प्राणायाम रूपी यज्ञानी पुन्हा जेवढा तुमचा श्वास स्थिर होईल तेवढं तुमचं चित्त स्थिर व्हायला मदत होते, कारण श्वास आणि चित्त यांच्यामध्ये अतूट नातं आहे. चित्त अस्थिर झालं की श्वास बिघडतो, त्यामुळे चित्त शांतीसाठीच त्याची अलीकडची पायरी प्राणायाम ही आहे. आपण उपदेश सारामध्ये पण हे बघितलं होतं की आधी प्राणायाम करून तिथे फक्त प्राणवीक्षण म्हटलं, म्हणजे फक्त श्वास कसा येतोय जातोय ह्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली की हळूहळू मन शांत होतं. इथे तुम्ही पूरक, रेचक, कुंभक या अंगानी बघताय त्याच्याकडे, पण शेवटी तुमचं बाहेरचं सगळं लक्ष येऊन विश्वासाकडे आणणं आणि त्या योगे चित्त स्थिर करणं ही त्याच्यामध्ये प्रक्रिया आहेच. 31 मी हा फक्त श्लोक हा भाग संपवून आपण थांबूयात. 33व्या श्लोकापर्यंत आहे ते. यज्ञशिष्टामृतभजो यान्ति ब्रह्म सनातनं नायल्लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. यज्ञशेषामृते धाले पावले ब्रह्म शाश्वत न यज्ञा विणहा लोक कोठूनी परलोकतो. त्याच्यामध्ये आता सगळं यज्ञ सांगून झाले. आता हे जे पुढचे 2 आहेत ते थोडेसे अर्थवादात्मक आहेत. म्हणजे हे केल्याने काय चांगलं होतं, ज्यांचं करत नाही त्यांचं काय वाईट होतं, अशा स्वरूपाचं थोडे स्तुती निंदा करून यज्ञ करणं कसं योग्य आहे हे पटवत आहेत. की जे साधनारूप यज्ञ करतच नाहीत त्यांना म्हटलंय अयज्ञ, जे कुठल्याच प्रकारची साधना करत नाहीत, प्रिमिटिव्ह नाही, मध्यम नाही, उच्च नाही, कुठलीच नाही, म्हणजे थोडक्यात जे बेताल बेशिस्त वर्तन करतात त्यांचं काय होतं, त्यांच्या चित्ताची शुद्धी होत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांचं ऐहिक सुद्धा धड चांगलं होत नाही, तर परलौकिक कुठून होणार. आता इथे अयम लोक आणि परलोक याचे थोडे थोडे वेगळे अर्थ लावलेले आहेत. एकतर आपल्याला मनात जो पहिला अर्थ येतो की माझं साधं जे जीवन आहे ते सुद्धा नीट होणार नाही, तर बरोबर तुम्ही जर बेशिस्त वागलात तर तुमचं साधं जीवन सुद्धा नीट होणार नाही. ही गोष्ट कळायला काहीच अवघड नाही. आपण सगळे योग आणि सगळ्या अशा प्रक्रियांचे अभ्यासक आहोत की मी कधीही उठले, कधीही खाल्लं, कितीही खाल्लं, काहीही खाल्लं, काय होईल परिणाम. ऐहिकात तरी माझं शरीर बिघडेल, माझं स्वास्थ्य बिघडणारच आहे मी जर वेडीवाकडं वर्तन केलं तर. मग परलोक वगैरे तर दूरच राहिला. आणि दुसरा इथे त्यांना काय म्हणायचं आहे की कर्माचा प्रांत आणि ज्ञानाचा प्रांत. कर्माचा प्रांत म्हणजे अयमलोक. तुम्ही आधी कर्माच्या प्रांतात असता आणि तिथे तुम्ही व्यवस्थित वागलात
आणि स्वतःला उन्नत केलं तर तुमची ज्ञानाच्या प्रांतामध्ये एंट्री होऊ शकते आणि तिथली सुख, तिथली अनुभूती तुम्हाला मिळेल. पण तुम्ही हेच धड केलं नाही तर तिथे कसे पोचाल असं म्हणायचंय. म्हणजे कर्माचं समाधान जर तुम्हाला प्राप्त झालं नाही तर ज्ञानाच्या समाधानाविषयी तुम्ही बोलूच नका. ज्ञानेश्वरांच्या आठवत असतील तर त्या अशाच आहेत ओव्या की ह्याच्याबद्दल काही बोलायलाच नको अशा माणसाविषयी. पुढे 32. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् नैवो ज्ञात्वा विमोक्ष्यसे. इथे आता परत हे सांगतात की हे यज्ञ हे ब्रह्मणो मुखे म्हणजे बरेच वेदांमध्ये वगैरे सांगितले. वेदांचा आधार घेऊन थोडं स्पष्ट करायचा प्रयत्न करतात की माझ्या मनचं नाहीये मी काही सांगत बाबा. हे सगळं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. कारण अर्जुनाचा वेदशास्त्रांचा सुद्धा अभ्यास झालेला आहे आणि आपल्या मताला वारंवार भगवंत पुष्टी देतात वेदांची. वेद प्रामाण्यवादी आहेत भगवंत, कारण वेद हे त्यांच्यातच निर्माण झालेले आहेत ना. पण तरीही, आणि कसं आहे की अर्जुनाला माहिती नाहीये की हे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. तो अजूनही त्या 11व्या अध्यायापर्यंत तो तिथे पोहोचतच नाही. तो आपल्या मित्राशी बोलतोय अशाच स्वरूपात आहे. त्यामुळे हळूहळू 4थ्या अध्यायात त्याने प्रकट करायला सुरुवात केली की मी अवतारी पुरुष आहे, तू साधा पुरुष आहेस. थोडं थोडं सांगायला सुरुवात केली, पण अजून त्याला एवढं ते क्लिअर झाले, क्रिस्टल क्लिअर म्हणतात तसं त्याच्या डोक्यात नाहीये. त्यामुळे ते आपल्या मताला आधार घेऊन सांगतात की हे वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे आणि हे सगळे यज्ञ हे कर्मज आहेत, म्हणजे कर्मातून निर्माण होणारे आहेत. याला एकच सांगायचं आहे की कोणतीही साधना ही कर्माशिवाय होऊ शकत नाही. हा एक त्यांना गोष्ट त्याच्यातनं सांगायची आहे की सुरुवातीला कर्म असतंच, पण ते कर्म करत करत अशी एक पातळी येते की जिथे कर्म करणं सुटतं. पण ती पातळी येईपर्यंत कर्म करावंच लागतं. या अर्थाने ती कर्मजान विद्धितान सर्वान असं म्हटलंय. आणि दुसरं की ज्ञानाच्या प्रांतामध्ये एकदम जाता येणार नाही. त्याच्याकरता उपासना आधी केली पाहिजे आणि जीवनातली कर्तव्य कर्म सुद्धा केली पाहिजे. म्हणजे जीवनातली कर्तव्य कर्म सोडून दिली आणि मी उपासनाच करतो असं जर म्हणू तर नाही चालणार. तेही केलं पाहिजे आणि हेही केलं पाहिजे. त्याचा जेव्हा बॅलन्स तुम्ही साधाल तेव्हाच तुम्ही ज्ञानाच्या प्रांतापर्यंत पोहोचू शकाल. म्हणून कर्मजान विद्धितान सर्व, आणि हे जाणलंस की तुला मोक्षापर्यंत तू पोचशील. शेवटचं 33वा वाचू आणि थांबू. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञ ज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. द्रव्ययज्ञादिकाहूनी ज्ञानयज्ञचिथोरतो पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता. इथे द्रव्य यज्ञ म्हणजे स्थूल यज्ञ आणि ज्ञानयज्ञ हा सूक्ष्म यज्ञ. द्रव्य यज्ञ हे आवश्यक आहेतच, कारण त्यांच्यामुळे तुमची सात्विकता वाढत जाते आणि मग सूक्ष्म यज्ञ करण्याची तुम्हाला पात्रता प्राप्त होते. पण द्रव्य यज्ञ हे साधन आहे आणि ज्ञानयज्ञ हे साध्य आहे. हे या श्लोकातनं सांगितलंय की ज्ञानयज्ञ हा द्रव्य यज्ञापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. याचा अर्थ काय की तो अंतिम आहे, अंतिम गंतव्य ते आहे. आणि एकदा तुम्ही ज्ञान प्राप्त केलं की तुमची सगळी सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, म्हणजे त्याची परिणती, सर्व कर्मांची परिणती ज्ञान होण्यामध्ये आहे. ती सगळी कर्म ज्ञानासाठी आहेत. कर्म कर्मासाठी नाहीये, कर्म ज्ञानासाठी आहे. हा मुद्दा तिथे सांगितलेला आहे. इथे आपला ज्ञानाचा ज्ञान कर्म संन्यास योगामधला ज्ञानाचा आता भाग, ज्ञानाची महती सांगायला इथून पुढचे सगळे श्लोक त्याच्यावरचे आहेत. ज्ञानाची महती सांगणार आहे. तो शेवटचा 5वा जो भाग आहे तो आपला पुढच्या क्लासमध्ये होईल. थोडा वेळ जातोय, पण मला असं वाटतंय की हे थोडंसं जे आपलं धावतं जे आहे त्याच्यामधलं रिकॅप तो आवश्यक आहे पुढच्या अध्यायाला जाण्यापूर्वी, कारण तो परत सगळ्या याच्यावरतीच अवलंबून आहे. थांबूया, प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.